पूर्ण रूम अंधाराने भरलेली होती. त्या रूममध्ये भल्या मोठ्या बेडवर बसून एक मुलगी भेदरलेल्या नजरेने सर्व रूम निरखून बघत होती. आज तिच्या लग्नाची पहिली रात्र होती. काय काय स्वप्ने बघितली होती तिने या रात्रीची, जशी इतर मुली बघतात, पण एका व्यक्तीमुळे ती सगळी धुळीला मिळाली होती. राख रांगोळी झाली होती त्या सर्व स्वप्नांची. त्याच्याबद्दल तिच्या मनामध्ये चीड होती, पण त्याचबरोबर भीतीसुद्धा होती. थोड्याच वेळात रूमचा दरवाजा उघडला आणि तिने समोर पाहिलं तर तोच उभा होता. त्याचबरोबर तिच्या डोळ्यामध्ये राग आणि भीती असे मिश्र भाव होते. हा तोच होता ज्याच्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तो तिचा नवरा. त्याने हळूच दरवाजा बंद केला आणि तो दिव्याकडे वळाला. दिव्या ही अगदी साधी, सरळ, शांत आणि सुशील मुलगी. तो तिच्याकडे येत आहे हे बघून तिने खाली मान केली. तो तिच्याजवळ पोहोचला आणि तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेऊन तिच्याकडे पाहू लागला. तिचे डोळे जरी बंद असले तरी त्याच्या तोंडाचा दारूचा वास सहज ओळखता येत होता. तुला बोललो होतो ना, एक दिवस तुला बायको बनवून घरी घेऊन येईल बघ. अभिजित सूर्यवंशीने त्याचा शब्द पूर्ण केला. आता तुला याच घरात राहावे लागेल. पावलोपावली तुला माझ्या रागाचा सामना करावा लागेल. खूप गर्व होता ना तुला या सुंदर चेहऱ्यावर. आता याच्यावर पूर्ण आयुष्यभर माझाच अधिकार आहे. एवढं बोलून तो मोठमोठ्याने हसायला लागला. तोच काहीतर तुटल्याचा आवाज दिव्याच्या कानावर पडला. तसं घाबरून तिने त्या दिशेला पाहिलं तर अभिजितच्या हातातील दारूची बाटली खाली पडली होती. आता मात्र दिव्याने घाबरून पाय पोटाशी घेतले आणि बेडच्या एका कोपऱ्याला जाऊन बसली, कारण आता त्याची पावले दिव्याकडे वळाली होती. तो दुसऱ्या बाजूने जाऊन दिव्याजवळ बेडवर बसला. दारूच्या वासाने तिला उलट्यासारखं होत होतं, म्हणून तिने नाकावर हात ठेवला. काय झालं? वास येतोय? आयुष्यभर हे सगळं सहन करावं लागणार असं म्हणून त्याने तिच्या अंगावरील ओढणी काढून बाजूला फेकली. तसे दिव्याचे हातपाय थरथर कापू लागले, कारण तो तिच्याजवळ सरकला. त्याचा श्वास आता तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. भीतीने तिने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळातच त्याचे श्वास तिला जाणवले नाही, म्हणून तिने डोळे उघडून पाहिले तर अभिजित तिच्या बाजूला बेडवर पडला होता. कदाचित नशेमुळे त्याची ही अवस्था झाली असावी. तो झोपी गेलेला बघताच दिव्याने मोकळा श्वास घेतला. तो झोपल्याची खात्री होताच ती बेडच्या खाली उतरली. जवळच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसत आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला घरातील सर्वांची खूप आठवण येत होती. रडून रडून डोळ्यातील पाणीही सुकले आणि रात्री कधी तिला झोप लागली. दुसरीकडे दिव्याच्या घरातील सगळे टेन्शनमध्ये होते. दिव्याचा फोनही लागत नव्हता आणि तिचा आतापर्यंत काही शोधही नव्हता. सकाळी ज्यावेळेस दिव्याला जाग आली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की घरातील सगळे टेन्शनमध्ये असतील, म्हणून दिव्याने तिचा मोबाईल शोधला, परंतु तिचा मोबाईल काही सापडला नाही. अभिजित लवकर उठून जिमसाठी गेला होता. दिव्याला ती येण्याची चाहूल लागली. तसं तिने झोपण्याचं नाटक केलं. अभिजित आतमध्ये आला. त्याने सोफ्यावर झोपलेल्या दिव्याकडे एक नजर टाकली आणि हातातील मोबाईल टेबलावर ठेवून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. बाथरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज आला तसं तिने उठून टेबलावरील मोबाईल घेतला. तिचं नशीब की काय, मोबाईल अनलॉक होता. तिने तो उचलला आणि पटकन गॅलरीमध्ये गेली आणि तिने तिच्या भावाचा नंबर डायल केला. मोबाईलवरील नवीन नंबर पाहून अजय विचार करू लागला, कुणाचा असेल? तोच. बाबा त्याला म्हणाले, अरे अजय, फोन तरी उचल.
अजयने फोन उचलला आणि कानाला लावला. तोच त्याच्या कानावर दिव्याचा आवाज पडला. दिव्याचा आवाज ऐकून अजय बोलू लागला, दिव्या, तू कशी आहेस? ठीक तर आहे ना? तू कुठे आहे? सांग, मी येतो लगेच. नाही दादा, मी ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस. तिने घडलेला सर्व प्रकार अजयला सांगितला. ते ऐकून अजयच्या हाताच्या मुठी आवळत होत्या. तोच दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकू आला. तिने पटकन फोन कट केला आणि मोबाईल टेबलावर ठेवला व सोफ्यावर जाऊन बसली. तो बाहेर आला आणि त्याने तिच्याकडे पाहिले. ती कुठल्या तरी विचारात होती. ती विचार करतच होती की त्या फ्रेश तर व्हायचं, पण कपडे तर नाही आहेत, कसं फ्रेश होणार? तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी ओळखले आणि तो म्हणाला, पलीकडच्या कपाटामध्ये कपडे आहेत, त्यातलं जे आवडेल ते घाल. आणि त्याशिवाय पर्यायही नव्हता. ती उठली आणि तिने कपाट ओपन केले तर त्यामध्ये अनेक नवीन साड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस होते. ते बघून तर तिचे डोळेच मोठे झाले. एवढे कपडे आणि याच्याकडे ती विचार करू लागली. तोच तो म्हणाला, माझ्या लाडक्या बायकोसाठीच आहे. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तसा तो मिश्किलपणे म्हणाला, बायकोची काळजी घ्यावी लागते. पटकन तयार होऊन खाली नाश्त्याला ये. आजीला सगळे वेळेत डायनिंग टेबलवर लागतात. आणि तो ताड पावले टाकत खाली निघून गेला. ती मात्र डोळे मोठे करून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली. फोन कट झाला तसे अजयने समोरच्या टेबलावर जोरात हात आदळला. त्या आवाजाने घरातील सगळीच लोक घाबरले. तो म्हणाला, अभिजित, तू खूप मोठी चूक केली आहेस. याची शिक्षा तर तुला मिळणारच. तोच बाबा त्याला म्हणाले, अजय, काय झाले ते नीट सांगशील का? दिव्या कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? बाबांचा आवाज ऐकून अजय भानावर आला. मी घडलेला सर्व प्रकार त्याने बाबांना सांगितला. तसे बाबाही टेन्शनमध्ये आले. परंतु आता जे घडायला नको होतं ते घडलेलं होतं. अजय रागाच्या भरात कोणता असा निर्णय घेऊ नको, त्यामुळे दिव्याचं आयुष्य बर्बाद होईल. मग काय करू बाबा? त्याला असा सोडून देऊ? जे काही करायचं ते विचारपूर्वक करावं लागेल. काही चुकीचं केलं तर त्याचा त्रास दिव्याला होईल. या दोघांचं बोलणं ऐकून शिलाबाई काळजीत पडल्या आणि त्या रमाकांतरावांना म्हणजेच दिव्याच्या बाबांना विचारू लागल्या, कशी असेल हो माझी दिव्या? त्या अभिजितने तिच्याबरोबर काही वाईट तर केलं नसेल ना? कशी राहील त्याच्याबरोबर? ती आजपर्यंत एक दिवसही घर सोडून राहिली नाही. त्यावर रमाकांतराव शिलाताईंना म्हणाले, काळजी करू नका, यातून काहीतरी मार्ग काढूयात. तोच रिया पुढे येऊन बोलली, आई, तू शांत हो बघू, काही ठीक असेल. कालपासून तू सारखी रडत आहेस. काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. माझ्या दिव्यापेक्षा तरी ठीकच असेल. ती बिचारी काय सहन करत असेल काय माहीत. तो अभिजित तर किती उद्धट आहे माहीत आहे ना. त्याची फॅमिली कशी आहे काय माहीत. शिलाताई बोलल्या. तसे सगळ्यांचे डोळे भरून आले. परंतु गीताला मात्र या सगळ्याचा कंटाळा आला होता. तिने तोंड वाकडे केले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. तोच अजयने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि नकारार्थी मान हलवली. इकडे तो गेल्यानंतर दिव्याने कपाट उघडून पाहिले तर कपाटात भरपूर कपडे होते. साड्या आणि ड्रेसनी कपाट पूर्ण भरलेलं होतं. सगळे अगदी परफेक्ट तिच्या मापाची. तिने त्यातील एक साधी साडी घेतली आणि फ्रेश व्हायला निघून गेली.
फ्रेश होऊन खाली आली तर सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले होते. ती खाली आली तोच आजी म्हणाली, इकडे ये बाळा, इथे बस. दिव्या दबक्या पावलांनीच आजीजवळच्या खुर्चीत जाऊन बसली. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, अगदी नक्षत्रासारखी सून आणलीस आमच्यासाठी. तोच अभिजितने एक नजर दिव्यावर टाकली आणि गालातल्या गालात हसला. तिने मात्र त्याला एक रागीट लूक दिला. आजी म्हणाली, पण आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही अगदी थाटामाटात तुमचं लग्न लावून दिलं असतं. ए स्वीटी, तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि तुला तर माहीत आहे मला फालतू खर्च करायला आवडत नाही, म्हणून मी कोर्ट मॅरेज केलं. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता इथून पुढे सगळं आमच्या म्हणण्यानुसार होणार. त्यावर अभिजित म्हणाला, ठीक आहे, तुला जसं हवं तसं कर. त्यावर आजी म्हणाल्या, घरामध्ये पूजा ठेवूया, त्यानंतर तुम्ही दोघे आपल्या देवाला जाऊन या. मग एक मोठं रिसेप्शन ठेवूयात, म्हणजे आमच्या नवीन सुनेची ओळख सर्वांना करून देता येईल. उद्याच्या पूजेची प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाईल. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडायची. त्यावर सगळ्यांनी एका सुरात होकार दिला. सोनूबाई, तुम्ही गुरुजींना बोलून घ्या. उद्याच्या पूजेचं त्यांना आमंत्रण द्या आणि त्यांना सांगा वेळेवर पूजा व्हायला हवी. प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून गेला होता. आता टेबलावर आजी, दिव्या आणि रश्मी तिघीच होत्या. आजी दिव्याला म्हणाली, बाळा, अभिजितने कसं लग्न केलं आम्हाला माहीत नाही, परंतु आता तुम्ही दोघे पती पत्नी आहात. एकमेकांना समजून घ्या. अभिजितचा स्वभाव थोडा रागिष्ट आहे, परंतु प्रेमळ आहे. तो खूप लहान वयात त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडल्या. खूप काही त्याने सहन केले आहे. तुम्ही त्यांना समजून घ्या. त्यावर दिव्याने होकारार्थी मान हलवली. रश्मी म्हणाली, दिव्या, जा बाळा, तू आराम कर. आजच एक दिवस, त्यानंतर तुला या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत.